काय ग आदिती, काय झालं? काका, मला आता अर्जंट निघावं लागणार आहे. माझ्या बहिणीचा फोन आला होता. का? माझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. मला लगेच निघावं लागणार आहे. मी निघते. आदिती, सांभाळून जा ग. हा आदिती, आमच्यापैकी कोणी येऊ का तुझ्या बरोबर? अगं येऊ का कशाला? चल मी येते. चल. नाही नाही नको नंदिनी मॅडम, मी येतो तुमच्या बरोबर. आदिती, तिथे पोहोचल्यावर फोन करा आणि काही लागलं तर लगेच कळव. आणि हो, कुठल्या हॉस्पिटलमध्ये? अरे तुम्ही तिला भांबावून सोडू नका. एकतर तिची अवस्था बघा ना काय ती. चला थांब जय, मी जाते आदिती बरोबर. हाऊ मी. डोंट वरी, तू हवं तर संध्याकाळी ये. चल आदिती. अगं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. चल 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 चल. काय ग बाई, या पोरीच्या एक मागे सतत काही ना काही लागलेलं असतं. दगदग होते बिचारीची. परमेश्वरा, काळजी घे रे बाबा. जय, त्यांना काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी आपण विरारला जाऊया का? सावर स्वतःला. काका, मी काय करू कळत नाहीये. कदाचित अण्णांची लगेच बायपास करावी लागेल. पण पैसे नाहीये. डिपॉझिटचेही पैसे भरायला नाहीयेत काका. आत्ता वाटलं होतं सगळं व्यवस्थित होईल आणि तिला दुसरी नोकरी लागेल, माझा बिझनेस सुरू होईल आणि मग लगेच अण्णांची बायपास करून घ्यायची ठरवलंही होतं. नशिबात ना निराशाच. आणि त्यात आता अण्णा हॉस्पिटलमध्ये आणि मी इथे. आता ही नोकरी ना आम्ही गरज म्हणून करतोय हो, नाईलाजाने. माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करायचे म्हणून, त्यांच्या उपचारासाठी. आणि आता त्यांना माझी गरज असताना मी त्यांच्याजवळ नाही जाऊ शकत. काका, मी सगळे पराभव सहन करू शकतो, पण मुलगा म्हणून मला नाही हरायचंय. विजय, मला माहिती आहे की तुला त्यांची काळजी आहे. त्यांची काळजी म्हणून तुझ्या डोळ्यात पाणी आलंय ना. पण एक लक्षात ठेव, त्यांना आता खंबीर आधाराची गरज आहे. आणि तुझ्या डोळ्यातलं पाणी त्यांना आता नाही देऊ शकणार. नाही बा, आता रडायचं नाही. आता बायपाससाठी पैसे कसे जमवता येतील याचा जरा विचार कर. मी पण बघतो काय व्यवस्था होते का. आणि हो, काका काकूंना कळव, मग आपण एकत्र निघूया. मी कळवतो काका. डोळे पुस, निघे बाय.